पोरीला म्हणतात का तुम्ही आम्हाला रिचार्ज मारायला सांगता. अरे तू हायच रिचार्ज मारायचा लायकीचा तर तुला दुसरं काय सांगणार आहे. बर तुला सायन्स मधलं काय जमलं असतं, गणितातलं काय जमलं असतं तर तुला ते सांगितलं असतं. पण तू वाटतच रिचार्ज मारायच्या लायकीचा तर तुला तेच सांगणार ना. आणि तू देवा पुढे जातो, देवाला 100 चक्रा मारितो का तर नापास होऊ नये म्हणून. आणि समजा तू नापास झाला तर तू देवाला असं म्हणतो का माझ्या 15 अगरबत्त्या 25 नारळ वाया गेले भरून दे. नाही म्हणितला. कारण देवासमोर गेल्यावर कळतं का आपले दोष काय आहेत, आपल्या कमी काय आहेत. आणि जेव्हा माणसाला आपल्या दोषाची जाणीव होते तेव्हा माणूस दुसऱ्याला नाव ठेवायचा बंद करीतो. जेव्हा आपण चांगल्याला चांगलं म्हणायला शिकू तेव्हा काहीतरी होणार आहे. आणि जी बायकांनो फालतू जोक करीतात ना त्यांचा टाळू कदाचित त्यांच्या आईने नीट भरलेला नसेल असं आपण समजून घ्यायचं. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बढ़िया. वा 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 राशी क्या बात है. खूप गोड दिसतेस एकतर सगळ्या तुझ्या पेहरावामध्ये आणि तुझा परफॉर्मन्स खूप सुंदर झाला. Thank you. पण आपण नेमका कसा झाला हे विचारणार आहोत डॉक्टरला. वा फारच भारी. राशी तू काय करतेस म्हणजे कॉलेजला आहेस की काय? मी आता 3rd इयर बायोटेकला आहे. वा 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 वा. वा आणि तू विषय जो निवडला तो तसा खूपच अवघड आहे. कीर्तन निरूपण करणं, कीर्तन करणं आपल्या महाराष्ट्राची परंपरा. बरं त्यातूनही लोकांना हसवायचंय, तारेवरची कसरत करायची आहे. कारण कीर्तन अध्यात्म हे सगळं सांभाळायचंय आणि ते तू फार भारी केलंस. खरं तर तुझं अभिनंदन. खूप छान. वा मोगॅम्बो सर. राशि एक्चुअली मोगैम्बो डर गया. आज के बाद मोगैम्बो किसी महिला पे जोक नहीं करेगा. सुंदर सुंदर. तुझं मनापासून अभिनंदन आणि ढेर सारे आशीर्वाद. भाऊ पण हे कीर्तन बघून असं म्हणावंसं वाटतंय की बाई कीर्तनाला का होईना वाड्या. निरूपण करा क्या बात है. आणि आता राशी आपण बघणार आहोत की तुझ्या श्रमाचं फळ म्हणजे मेहनतीचं फळ तुला काय मिळालंय. क्या बात है. मोगैम्बो क्या बात है. क्या बात है. पुन्हा एकदा तुला खूप साऱ्या शुभेच्छा अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. वा 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 फारच मजा आलेली आहे. आणि आज आपण वळणार आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे. कसं आहे ना मंडळी की आताच नुकते गणपती झाले. खूप लोक कोकणात गेली गणपतीसाठी, तिथे त्यांनी साजरा केला सण गणपतीचा, पण ती काही माघारी आली. पण आज आम्ही तुम्हाला परत कोकणात घेऊन जाणार आहोत. हो. आणि तिथे एक स्कूल आहे, शाळा त्या कोकणामध्ये. आणि तिथे एक सर आहेत, त्यांचं एक म्हणणं आहे ते काय ते आपण ऐकणार आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया या मंचावरती अनंत ठीक यांचं रत्नागिरीहून. राम राम मंडळी. राम राम. मी अनंत ठीक काय समाधी तुमचं स्वागत करता. पाचगर रत्नागिरीतून आलाय. म्हणजे कसं आमच्या कोकणात कोण शिक्षक होत नाही. आणि जर कधी शिक्षक झाला कसं आणि जर कधी शिक्षक झाला कोणाला शिकवत नाही. म्हणजे कसा वैभव मागणे सोडून आणि कोणाला शिकवला ना तर फक्त अद्दलच शिकवतो. फक्त अद्दल शिकवतो असा आहे आमचा कोकणी माणूस. काय समजली. हा तर ही माझी शाळा आहे. ही माझी शाळा आहे. म्हणजे कसं शाळा माझी जरा मोठीच आहे. म्हणजे काय आहे आज आमची पोरांची परीक्षा आहे. हा
परीक्षा म्हणजे एकदमशी कडक परीक्षा आहे. काय समजलं? सरकार बोललं होतं की 8वी पर्यंत पोरांना परीक्षा पास करायचा, तर पण मी आपली भाऊ परीक्षा घेता. तर तुम्हाला काय वाटतं ह्याला खास आहे, पण मला खास नाही आहे. पण मला खास नाही, समजून घ्या. म्हणजे कसा कोणाच्या तावडीत नको गाव आहे ना हो, खरंय. म्हणून आम्ही पोरांची परीक्षा ठेवली. आता माझी पोरं येतीलच, मी टायमात येतात हो. 10:30 म्हणजे 10:30. 10:30 वाजता नाही आली तर 11 वाजता येतात. बोला गुरुजी. अरे, 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 अरे. ए, काय रे तुम्हाला उशीर का झाला? ए गुरुजी तू तुझा शिकव, शानपण नाही करायचं, समजलं काय? ए, कोणला बोलतो रे? मी तुझ्यावर आहे काय? एवढं तर आहे, एवढंच आहे. अरे बघ ना, आता मी तुझ्यावर आहे काय? हं? काय या आईनं तीनशे ठीक आहे, जाओ बोला गुरुजींना. आता बसा बसा बसा. आता आपली परीक्षा आहे, हा, समजून घ्या. परीक्षेला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही डब्यातून काय काय आणलं पाहिजे त्या सांगा. मी भेळ हा? भेळ वा वा, पिंकी पास. मी बल्याचं सुट्टा आणलं सर. बोल्याची चुकता, वा सरड्या पास. ए, तू काय आणलं रे? पटोळीची भाजी. हा? पटोळीची भाजी. तू नापास. गुरुजी हा माझा अन्याय होय होय हो. काय? हा माझ्यावर अन्याय होय हो. पटकीला गावाला हा बघा, पुण्यातला कोकणी. गुरुजी ते माझं सोडा, तुम्ही पहिले का प्रश्नाचं उत्तर द्या मला. ते मला सांगा, ते न्यूटनचा नियम काय असतो सांगा. तर आपण रस्त्याने जाताना न्यूटन येतो ना. आपण रस्त्याने जाताना न्यूटन येतो ना. आता पहिला काय बघायचा, मामा हाय काय तांजे बघायचा. म्हणजे कसा आता न्यूटन मारतोय आणि जर तुला मामान पकडला तर 100 रुपयाची पावती भाडी, बाकी काय नाही. समजलं ना? न्यूटन मारता म्हणजे फक्त मामा हाय काय बघायचा. मग हा न्यूटनचा पहिला नियम आहे. काय त्या गुरुचं प्रमेय म्हणजे काय? प्रमेय नसतं ते, प्रेम असतं, प्रेम. आमच्या गावात त्या पोरापुरी आहेत ना, या चाणकाच्या देवळाच्या मागं डोंगर आहे ना, ते डोंगराच्या खाली जाऊन प्रेम करतात. हा? म्हणून तर प्रेमय असं म्हणतात त्याला. म्हणून तर प्रेमय असतं, प्रमेय नसतं. आर्चिमिडीजचा सिद्धांत काय आहे? तुला सांगता आरची मिळाचा सिद्धांत, ते आमच्या गावातली आरची आहे ना, हा ती मिडी घालते. हा, ती काय झाला, ती एक दिवस मिडी घालून गेली कुठं, त्या या वरच्या टाकीवर पाणी भरायला गेली. त्या वरच्या टाकीवर पाणी भरायला गेली, त्या तोरच करता सिद्धांत आहे का नाही, त्याने तिला बघितलं आणि तिच्या पिरमात पडला. पिरमात पडला आता वाटत तेरव तर तोरच करायचा सिद्धांत त्याला प्रपोज हाणला. प्रपोज हाणला तेव्हा आरची काय म्हणाली, मी लग्न करणार नाही. लग्न म्हणजे नकार दिला आणि तिला. काय समज, तर माझा तोरच करायच्या प्रेमाचा काय झाला, अंत झाला. म्हणून तर आरची मिडीचा सिद्धांत.